आनंद, दार का नव्हता उघडत तू? किती वेळ दार वाजवतोय आम्ही? तुला कळतंय का किती टेन्शन आलं होतं मला? आनंद, तू तू जीव देणार होतास? वेळ लागले का तुला आनंद? काय विचारते मी? सॉरी सॉरी? तुम्हाला आणि मुलांना सोडून जाणार होतास? त्या समरसाठी आयुष्य संपवणार होतास तू? तो समर म्हणजे तुझं आयुष्य आणि आम्ही कुठे नाही होत तुझे? तो गेला उडत तिकडे. आमचा विचार नाही आला तुझ्या मनात? आनंद, एक मिनिट, तुम्ही बसा आधी. बसा आणि पाणी प्या. ठीक आहे, शांत. तुम्ही शांत व्हा थोड्या. तू शांत हो निकिता. स्वानंदी वहिनीने समरची आणि आमच्या मैत्रीची शपथ घातली म्हणून. नाही तर काय? नाही तर जीव देणार होतास तू? म्हणजे आमच्या शब्दा घातल्या आम्ही, त्याचं काही नाही तुला? कळतंय का तुला स्वानंदी? तुझ्या त्या नवऱ्यामुळे आज माझं जग उद्ध्वस्त होणार होतं. माझा नवरा मला आणि माझ्या मुलांना कायमचं सोडून चालला होता, नाही का रे? जा जाऊन सांग तुझ्या नवऱ्याला, वेळेला मित्राची बाजू घेता येत नसेल ना तर त्याला मैत्री म्हणत नसतात. निकिता प्लीज प्लीज शांत हो. मी शांत होऊ शकत नाही. अगं तू स्वानंदी वहिनीला काय ऐकवतेस हे सगळं? त्या कार्यक्रमात सगळ्यांच्या विरुद्ध आपल्या बाजूने ती एकटी उभी राहिली आहे. तुला कळतंय का? सिरियसनेस आहे का तुझ्याकडे जरा? तू सुसाईड करणार होतास आनंद? हो, खरंय. निकिता ताई अगदी बरोबर बोलतायत. तुम्हाला लक्षात येत आहे का तुमच्या ह्या अशा एखाद्या एक्स्ट्रीम स्टेपमुळे तुमच्या फॅमिलीचं काय झालं असतं? काय आदर्श ठेवणार होता तो तुमच्या मुलांसमोर? या अशा कुठल्या तरी स्टेप्स आई वडील घेतात, ती मुलं आयुष्यभर भोगतात. त्यांच्या मनावर किती परिणाम होतो या गोष्टींचा माहितीये तुम्हाला? खेळ वाटतं का आयुष्य म्हणजे? अहो, गेला मित्रांना सोडून जाऊ दे. तुला काय वाटलं अंशू? इतकी वर्ष मी नुसती वाट बघतीये. इतकी वर्ष समरला मी माझ्या टाचेखाली ठेवला, पण आता तेवढं पुरेसं नाही. आता काहीतरी वेगळं करायला हवं. समरला कायमचा पॅरालाइज करून टाकायचा. म्हणजे अक्षरशः दादाला पॅरालाइज करून टाकायचं? पॅरालाइज म्हणजे मनाने दुबळ, मनाने पार खाचून गेला पाहिजे तो. त्याची सगळी जवळची माणसं मी एक एक करून लांब करणार त्याच्यापासनं, जसा आनंदला लांब केला. पण आता तो आनंद तो कायमचा लांब राहायला पाहिजे. राहणार मॉम. त्याला फटकाच इतका जबरदस्त बसलाय ना, मला नाही वाटत तो आता परत दादाकडे येईल. आनंद निघून गेलाच. आता नेक्स्ट स्वानंदी. आधी तिला बाहेर काढ. त्याच्या आयुष्यातलं आहे ना आनंद, सुख, समाधान सगळं निघून गेलं पाहिजे. त्याला आपल्याशिवाय काही पर्यायच राहिला नाही पाहिजे. तरच तो पूर्णपणे आपल्या कंट्रोलमध्ये येईल. आणि एकदा का समर कंट्रोलमध्ये आला की मग त्याला आपण ठेचायचं. सगळं काही आपल्या हातात येईपर्यंत. येईल ते पण लवकरच येईल. आयुष्य मोलाचं आहे आणि तुमच्या आयुष्यात ना खूप माणसं असतात. तुमची बायको असते, तुमची मुलं असतात ज्यांना तुम्ही जन्म दिलाय. तुमची जबाबदारी असते त्यांच्याबरोबर असण्याची. आजूबाजूची किती माणसं असतात आणि आपण त्या प्रत्येक माणसाला आन्सरेबल असतो. कोणाच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स येत नाहीत. देवाने प्रत्येकाला आपापल्या आयुष्यात ना त्यांच्या त्यांच्या वाट्याचे काही सिरियस प्रॉब्लेम दिलेले आहेत आणि ते प्रत्येकाला फेस करावे लागतातच लागतात.
कुणीही त्याच्यातनं सुटलेलं नाहीये, पण म्हणून लोक आत्महत्या करत नाही सुटत. हे काय, मला नव्हतं अपेक्षित तुमच्याकडनं तुम्ही असं काहीतरी ठरवाल. हो माहितीये, कळतंय, दुःखी आहात, टफ टाइम आहे, पण हा कसा पर्याय असू शकेल? मुळात आत्महत्या करणं हा आयुष्यात पर्यायच नाही असू शकत कुठल्याच गोष्टीसाठी. अहो तुम्ही काय आम्ही काय, आपण किती नशीबवान माणसं आहोत की आपल्याला देवाने एक सुदृढ शरीर दिलेलं आहे, एका सुखवस्तू आयुष्यात आपला जन्म झालेला आहे, आई वडिलांनी चांगले संस्कार दिले, आपण नीट वाढलो, शिक्षण घेतली, मोठे झालो, आज मुलांना चांगलं शिकवताय. त्याच्यामध्ये हे काय सुचतंय तुम्हाला? बस एका मित्राने पाठ फिरवली, तुम्ही काय वेगळं करताय? तुम्ही त्याच्याकडे नाही, तुम्ही सगळ्यांकडे पाठ फिरवताय. उभे राहा आणि लढा ना. नाही चुकलायत ना आयुष्यात. मला अगदी कळू शकतंय, कमी वेळासाठी का होईना, पण तुम्हाला दोघांना खूप नीट ओळखते मी. मला माहितीये किती स्वाभिमानी आहात आणि किती तत्वाने जगणारी माणसं आहात. आणि अशा माणसांवर जेव्हा असे काहीतरी घाणेरडे आरोप होतात ना, तेव्हा एखाद्या क्षणी असं वाटू शकतं की बास संपवून टाकतो सगळं. पण त्या क्षणी ठामपणे उभं राहून पुन्हा जगायला उभं राहणं, यालाच तर माणूस म्हणून जगणं म्हणतात ना. आणि हाच तर आदर्श आपल्याला मुलांसमोर, आपल्या पुढच्या पिढीसमोर ठेवायचा आहे. नाही आनंददादा, हे खूप चुकीचं वागायचा विचार करत होतात तुम्ही. सॉरी. नाही सॉरी मला नको. आधी निकिता ताईंना सॉरी म्हणा आणि त्याच्या उपर जाऊन ना त्यांच्या डोक्यावर हात ठेवा आणि शपथ घ्या. कितीही एक्स्ट्रीम सिच्युएशन आली तरी आयुष्यात असं काहीही करण्याचा कधीच विचार करणार नाही आहात तुम्ही. निकिता, आय एम सॉरी आणि प्रॉमिस. निकिता, मी परत असं कधीच करणार नाही. काही क्षणासाठी मला कळत नव्हतं काय घडतंय काय नाही, कंट्रोल सुटला होता स्वतःवरचा, पण आता नाही. समोर माझा फक्त मित्र नाहीये, माझा भाऊ आहे, आणि माझ्या भावाने अविश्वास दाखवला, त्यामुळे माझं सगळं जग उद्ध्वस्त झालं होतं. पण आता नाही. आता हा जो काही आरोप झालाय त्यातून सावरू आपण दोघं मिळून आपलं आयुष्य खूप छान जगू. या सगळ्याला तोंड देऊ. फक्त तू माझ्या बरोबर राहा बस. मी चालले होते तुला सोडून, मी नाही, तू जीव देणार होतास. आय एम सॉरी. मी असं नाही करणार.